श्रीराम नमस्कार. आज 15 फेब्रुवारी 2026 श्रीमद भगवत गीता व मनुष्य जीवन भाग 58. ज्ञान विज्ञान योग या योगामध्ये आपण शेवटची जी ओवी होती, या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने प्रश्न केला की पहिल्यापासून तू आमच्या बरोबर होतास, पण तू स्वतःची ओळख कधी दाखवून दिली नाहीस. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला तिथं म्हटलेलं आहे की माझं अस्तित्व हे असतंच, पण प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जीव मनुष्य ज्या अनुषंगाने मला पाहतो त्या अनुषंगाने मी त्याला प्राप्त होतो. तू मैत्री ह्या नात्याने आधी बघितलंस, नातं ह्या नात्याने दृष्टीने मला बघितलंस, पण भगवंत ह्या दृष्टीतनं तू कधीही मला पाहिलं नाहीस. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे. जेव्हा रणांगणावरती अर्जुनाला खात्री होते की आपला जो सारथी आहे हा केवळ आपला मित्र किंवा सारथी नसून हा जगाचा निर्माता, परमात्मा, परब्रह्म असा आपल्या सोबत आहे. इथं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने ओळखलेलं आहे, पण अर्जुनाने प्रश्न असा केला की तुला प्राप्त करण्यासाठी काय करता येईल किंवा तुला प्राप्त कसं करावं, परमात्म्याला किंवा त्या परब्रह्माला प्राप्त कसं करावं, सर्वसामान्य माणसांनी कसं ओळखावं. कारण मागील भागात बघितलं की आपल्या अंतरात्म्यात जो स्थित आहे, आत्मा ते परमात्मा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जेव्हा मनुष्य चालायचा प्रयत्न करतो तेव्हा ओळख पाहिजे. आपण एखाद्या गावाला जातो आणि गावाला जाताना बरेच रस्ते असतात. आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचं, पोचायचं ठिकाण एकच असतं, पण आपण कुठल्या मार्गाने तिथं पोहोचू शकतो हे प्रत्येक व्यक्ती स्वतः निर्णय घेतो. आणि जसा एक मार्ग जो सोपा मार्ग आपण असं समजू की तो जीपीएस हल्ली सिस्टम मध्ये आपण लावतो की मला अमुक ठिकाणी पोचायचं आहे, की ती सिस्टम बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडते. मग तसं आपला देहामधला असलेला आपलं आत्मिक तेज या आपल्याच देहामध्ये असलेल्या परब्रह्म तेजाला ओळखण्यासाठी मार्ग काय हे अर्जुन विचारतोय. कारण मला दिसलंच नाही, जाणवलंच नाही, तर मी सांगणार कसं. एखादी गोष्ट आपल्याला दिसते तेव्हा आपण म्हणतो हो खरंच आहे, पण एखादी ज्ञातच होत नाही पण ती असते, मग त्याला घर्षण व्हायला लागतं. म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं घर्षण व्हायला लागतं. आपण मागं बऱ्याच वेळा एक उदाहरण काड्यापेटीचं पाहिलं आहे. अग्नी लपलेला आहे, पण काडीचं त्या पृष्ठभागावरती घर्षण व्हायला लागतं तेव्हा तो प्रज्वलित होतो. पण अर्जुन इथं श्रीकृष्णाला सांगतोय सोपा मार्ग सांग. तू जे सांगतो आहेस मला प्राप्त होतं पण कळत नव्हतं, आणि प्राप्त आहे हेच पर्याप्त आहे याची जाणीव नव्हती. एखादी गोष्ट आपल्या जवळ असणं, मारुतीजवळ विद्या होती, आकाशात उडायची त्याच्याकडे विद्या होती, प्राप्त होती, पण जाणीव नव्हती. आणि मग जेव्हा आला रावणाच्या इथं जायची वेळ आली, आता जाणार कसं, एवढा मोठा समुद्र पार करणार कसा, तेव्हा जांबुवंतांनी हनुमंताला आठवण करून दिली की तुला उडता येतं,
म्हणजे जवळ होतं एवढ्या वर्ष, जन्मापासनं ते जोपर्यंत मारुती राया प्रभू रामचंद्रांना ही अवस्था ज्यावेळी आली तोपर्यंत कधीही त्यांनी उड्डाण केलं नाही. पण त्यांच्यामध्ये ही ताकद होती ह्याची जाणीव जांबवंतांनी करून दिली. म्हणजे प्रत्येक देहामध्ये अशी विशिष्ट शक्ती ही भगवंतांनी जन्मताच प्रत्येकाला दिलेली आहे. आणि ही दिलेली शक्ती किंवा ही ताकद ही भगवंताला ओळखण्यासाठी दिलेली आहे. पण कित्येक वर्ष निघून जातात, आयुष्य निघून जातं, पण भगवंत प्राप्ती काही होत नाही. हाच तो भगवंत. कारण आपण त्याला मूर्त स्वरूपात पाहायचा प्रयत्न करतो. किंवा एखादी गोष्ट माझी पूर्ण झाली की ती भगवंतांनी केली असंही आपण म्हणतो, पण दिसत नाही. तर इथं परमेश्वराला, या भगवंत रूपी परमेश्वराला अर्जुनाला हे सांगायचं आहे की मला प्राप्त करणं म्हणजे माझ्यात मिसळून जाणं. पण एखादी गोष्ट, आपल्याला एखाद्या गोष्टीचं प्रोजेक्ट करायचं असेल पण त्या प्रोजेक्टचा जर विषयच माहित नसेल तर मनुष्य प्रोजेक्ट करू शकणार नाही. एका ग्राउंडवर बरीच अवजारं ठेवलेली आहेत, मोठमोठे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत, माणसं आहेत, पण करायचं काय हेच जर माहित नसेल तर सुरुवातच होणार नाही. मग भगवंतानी इथं सांगितलेलं आहे की मला ओळखण्यासाठी कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि ही सुरुवात आहे, यालाच ब्रह्म असं म्हणतात. अर्जुनाने प्रश्न विचारला की केशवा मला एक सांग, ब्रह्म म्हणजे काय? कारण ब्रह्म म्हणजे फक्त उत्पत्ती, निर्मिती करणारा एक देव असं नाहीये. तर नक्की ब्रह्म याचा अर्थ काय घ्यायचा? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? हे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला विचारलेले प्रश्न आहेत. अध्यात्म आपल्याला वाटतं की शब्द आत्ताच्या काळामध्ये रुजू झालाय का किंवा आहे का? आध्यात्मिक मार्गावर चालणारी व्यक्ती असं आपण म्हणतो. पण पोथी वाचणं, स्तोत्र वाचणं, चांगलं वागणं किंवा तसं भासवणं ह्याला अध्यात्म नाही म्हणत. त्याची व्याख्या वेगळी आहे, ब्रह्माची व्याख्या वेगळी आहे. मग इथं जेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली ते भगवद्गीतेतला पुढचा योग आहे की अक्षर ब्रह्म योग. नाशवंत क्षर, नाशवंत जे न होतं असं ब्रह्म. मग ह्या योगामध्ये भगवंत अर्जुनाला ब्रह्म, अध्यात्म, कर्म याचं ज्ञान देत आहे. प्राप्ती झालेली आहे पण प्राप्त नाहीये. अर्जुनाच्या रथावरच कृष्ण आहे, पण तो कृष्ण आहे. हा परमात्मा आहे ही अजून ओळख अर्जुनाला व्हायची आहे. आपल्या जवळ एखादी गोष्ट असते पण ही तीच आहे याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच कळतं, तेव्हा त्याला खरी प्राप्ती म्हणतात. मग ही प्राप्ती कशी करायची हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ब्रह्म म्हणजे काय. तर ब्रह्म म्हणजे फक्त उत्पत्ती नाही, पण ब्रह्म म्हणजे जाणणं. एखादी गोष्ट आपल्याला माहिती पडणं, हा देह भारता जो ह्या पंचमहाभूतांचा तयार झालेला आहे. ह्या पंचमहाभूतामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात 3 भाग केलेले आहेत. ब्रह्म आणि अध्यात्म ह्याला धरून अधिभूत आणि अधिभौतिक
आणि अधियज्ञ असे 3 भाग केलेले आहेत. अर्जुन कृष्णाला म्हणतो तसं नको, तू मला उलगडून सांग. अधिभूत म्हणजे काय? भूत याचा अर्थ असणं आहेच. ते भूत या शब्दाचा अर्थ आहे. आणि अधि म्हणजे आत. मग आतमध्ये असलेली भूत म्हणजे पंचमहाभूत. म्हणजे 5 महाभूत कोणती आहेत याची ओळख मनुष्याला होणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की पंचमहाभूत आहेत, पण कधी असा विचार करत नाही ह्याला पंचमहाभूत ही 5 आहेत, तत्व माहिती आहेत, पण भूत कुठं माहिती आहेत? म्हणजे जे देहात आहे ते कुठं माहिती आहे? बऱ्याच जणांना वाटतं पंचतत्व म्हणजेच पंचमहाभूत, तर नाही. पंचमहाभूत वेगळी, पंचतत्व ही वेगळी. मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की पंचमहाभूत पण ही पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्याला मी कोण आहे हा देहाने माहिती असतो, की माझं नाव हेमंत आहे, पण माझ्या अंतरात्म्यात बसलेल्या स्थित असलेल्या त्या परमात्म्याचं वर्णन करायला सांगितलं तर ते मी करू शकत नाही. सूर्य आहे, एकाच ठिकाणी आहे, मग त्याच्या समोर कितीही ढग येऊ देत, काही येऊ देत, पण त्याची ओळख त्या किरणांनी होते. तसं मनुष्य देहामध्ये स्थित असलेल्या त्या परमात्म्याची ओळख त्या प्रत्येक मनुष्याच्या देहबोलीतनं होते. ह्याच्यात भगवंत स्थित आहे का नाही? जुने संत होते, महाराज होते, हे बोलायचे कमी, कारण वाचाळपणा जिथं जास्त असतो तिथं परमात्म्याचं प्रमाण, परमात्म्याचं ठिकाण, परमात्म्याची स्थिती किंवा परमात्म्याचं असणं हे खूप कमी असतं. पण जिथं स्थिरता आहे, संत बघा बोलायचे नाही, मुखात फक्त भगवंताचं नामस्मरण असायचं. नाही तर कोणीही न विचारता बोलत बसले तर काय त्याचा अर्थ नाही होत. गरज असेल तेव्हाच बोलायचं, नाहीतर लांबनच काढायचं की हे मोठे संत आहेत. काय घ्यायचे जो दर्शन घेणारा मनुष्य घेतो. आपणही मंदिरात जातो, भगवंताचं सगळ्या मूर्त्या सारख्या नसतात, काहीच असे असतात की ते आपल्याला भावतात. पण मी विचारलं की समजा की काय भावलं, सांगता येणार नाही म्हटलं, मन प्रसन्न झालं, असं वेगळं जाणवलं. म्हटलं असं वेगळं काय जाणवलं? म्हणजे तेही सांगता यायचं नाही, पण जाणवलं मात्र निश्चित आहे. मग ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा म्हणजे भगवंताला ओळखण्याची ब्रह्मस्थितीतली पहिली पायरी आहे. आचरण, ब्रह्माचं आचरण, ब्रह्मचार्य पाळणं म्हणजे काय? फक्त स्त्रीपासून वेगळं होणं, समाजापासून कांदा लसूण न खाणं म्हणजे ब्रह्मचार्य नाही. ही पंचमहाभूतांची जी तत्व आहेत त्याचं आचरण, त्याची ओळख ज्याला असते तो ब्रह्मचार्य असतो. आचरण करणार असतं या ब्रह्माचं. मग भगवंताने सांगितलंय ही महाभूत आहेत. आपण भूतकाळ म्हणतो, पण भूतकाळ म्हणजे असं म्हणतो की गेलेला काळ म्हणतो नाही, जो आहेच. आपण मी म्हणू शकत नाही की माझा भूतकाळ नव्हता, तो आहेच म्हणून आज वर्तमान आहे. म्हणून भूत हा शब्द समजणं खूप गरजेचं आहे. मग पंचमहाभूतांमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की पंचमहाभूतातलं पहिलं भूत हे पृथ्वी आहे. स्थिरता, मनाची देहाची स्थिरता.
मग ज्या मनुष्याला देहाची आणि मनाची विचारांची स्थिरता येते तो माझ्याकडे पहिलं पाऊल टाकतो. माझ्याकडे यायचं असेल तर स्थिरता असणं आवश्यक आहे. जो बेचैन असतो, जो प्रश्नार्थक असतो, हा भगवंत प्राप्तीच्या कधीही जवळ जाऊ शकत नाही. कारण का? भौतिक दृष्ट्या तो स्वतःमध्येच गुंगलेला असतो. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तर फक्त हवी असतात. पण मग इथं म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना माझ्याकडे यायचं तर पृथ्वी हे पहिलं भूत त्या मनुष्यामध्ये स्थित असणं गरजेचं आहे, स्थिरता. दुसरं आहे आप तत्व, जे एक ज्या प्रकारचा देहामध्ये असलेली ऊर्जा ही आपल्या कुंडलिनीपासनं ते सहस्त्रारापर्यंत प्रवास करत असते. ती ऊर्जा उत्तम ठेवण्याचं काम हे आपभूत करतं. म्हणून हे असणं गरजेचं आहे. स्थिर झाला पण हे आप तत्वच नसेल, देहाने स्थिर झाला, मनाने स्थिर कुठं झाला? एखादा मनुष्य ध्यानाला बसतो, शांत बसतो, पण मनामध्ये जर 100 विचार असतील तर ती स्थिरता नाही. आणि भगवंतानी इथं सांगितलेले मनुष्य अंतर्बाह्य स्थिरता असणं गरजेचं आहे. जो मनुष्य अंतर आणि बाह्य दोन्ही अवस्थेत स्थिरता असते तो उत्तम निर्णय घेऊ शकतो. मला पाहायचं असेल तर स्थिरता असणं गरजेचं आहे. म्हणून पृथ्वी त्याच्या नंतर त्यांनी आपभूत सांगितलं. उत्तम ऊर्जा देहामध्ये प्रवाहित होणं गरजेचं आहे. मग उत्तम देहामध्ये प्रवाहित होण्यासाठी आपल्याला देह शांत ठेवण्यासाठी आपल्याला ध्यान योग करणं गरजेचं असतं. मग देह कसा स्थिर करायचा ते आपण पाहिलेलं आहे. मग ह्या दोन गोष्टी जेव्हा मनुष्याला प्राप्त होतात तेव्हा मनुष्यामध्ये तेज उत्पन्न व्हायला सुरुवात होते. तेजभूत. भूत का म्हटले? पण कायम लक्षात ठेवायचं, भूत शब्दाचा अर्थ काय आहे. मनुष्याच्या देहामध्ये तेज आहे म्हणून तेजभूत म्हटलेलं आहे. पण जाणीव नाही, ही अडचण आहे. म्हणजे ब्रह्म नाही. नीट लक्षात, इथे शब्द खूप फिरतात. माझ्याकडे आहे पण मला त्याची जाणीवच नाही, याचा अर्थ असा मी अज्ञानी आहे. मग तेजाची जाणीव माझ्याकडे आहे आणि इथं तेज म्हणजे अग्नी नाही. सूर्याचं तेज, एखादा जो ध्यानस्थ असतो, एखादा मोठी जे कुठल्या याच्याबरोबर साधनेला बसलेला असतो तो मनुष्य तेजस्वी असतो. त्याच्यात अग्नी उत्तम म्हणत नाही, तो तेजस्वी म्हणतो. तेजस्वी म्हणजे काय? तर स्थिरता आणि देहामधला असलेली दळणवळण जे कुंडलिनीपासून सहस्त्रारापर्यंत होणारी चैतन्यमय शक्तीचं तेज हे बाहेर जेव्हा पडायला लागतं त्याला तेजोभूत म्हणतात किंवा तेजभूत म्हणतात. त्याला सांगायला लागत नाही तो तेजस्वी आहे, तो दिसतोच. तेज होतं. विठ्ठलपंतांमध्ये तेज होतं, ज्ञानेश्वरांच्या वडिलांमध्ये तेज होतं. आणि या तेजामुळेच सिद्धोपंतांनी त्यांना ओळखलं, हा तेजस्वी आहे. कर्ण तेजस्वी होता, जन्मतात तेजस्वी, सूर्यपुत्र म्हणून नाही. तर
पृथ्वी तत्व टिकून ठेवलेलं बघा, कधी बघा कर्णाचा आपण जेव्हा विचार करतो तत्वाला धरून होता, पृथ्वी तत्व स्थिर होतं. देहामधली असलेली शक्ती कुंडलिनी ते सहस्त्रार उत्तम होती, आप उत्तम होता, त्याच्यामुळे तेज उत्तम होतं. मग ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्या उत्तम आहेत, अर्थात ती व्यक्ती माझ्या जवळ निम्मी पोचलेलीच असते. तो मला ओळखतो, कारण त्याला लक्षात येतं माझ्या अंतरात्म्यात उत्पन्न झालेलं तेज हे माझ्यातच कुठंतरी आहे, हे तो ते त्या क्षणी ओळखतो. देहामध्ये असलेल्या त्या परमात्म्याचं तेज, ह्याचं ज्ञान जर मनुष्याला जर नसेल तर तो परमात्मा याची ओळखच होत नाही. पण जेव्हा तो स्वतःच्या देहामधलं पृथ्वीभूत, आपभूत आणि तेजभूत हे जेव्हा प्रगट होतं, ब्रह्म प्रगट होणं, तेव्हा त्याला कळतं हा माझ्यातच आहे, मी जो बाहेर शोधतोय हा माझ्यात आहे. पण आहे मग जायला पाहिजे, म्हणून त्याला वायुभूत, मग पुढचं वायू आहे, वायू तत्व. मग वायू त्याला तिथपर्यंत घेऊन जातो. स्थिरता आहे का वायूमध्ये? स्थिरता असते का? वायू हा फिरत असतो. पण जेव्हा हाच वायू स्थिरपणाने वाहतो त्याला गती म्हणतात. जो वायू फिरत राहतो, अस्थिर असतो, त्याला घोंगावणं म्हणतात, की तो नाश करू शकतो. एखादा आपण, आणि जो स्थिर असतो तोच जीवन देऊ शकतो. म्हणजे स्थिरता आणतो देहामध्ये. एखाद्या रुग्णाला जर ऑक्सिजन लावला तर तो सेट करतात, स्थिर वायू स्थिर. पण जो कमी जास्त करत राहिला तर त्या देहाचं काय होईल? मग हे भूत आहे, आहेच आहे, पण वेगळं केलं. मी आता या पृथ्वी तलावरती आहेच आहे, पण असून मला घेता येत नाही, म्हणून मला ऑक्सिजन द्यायला लागतो. जे वातावरणात आहे तेच मी घेतो आहे, पण माझी घ्यायची प्रक्रिया, माझी घ्यायची जी शारीरिक सिस्टम आहे ती कमजोर पडलेली आहे, म्हणून मला फोर्सनी कृत्रिम द्यायला लागतं. वातावरणातलंच एका ठिकाणी जमा करून, नियंत्रित करून, ज्या मनुष्याला आपण म्हणतो की ऑक्सिजन देतो. म्हणून वायू तत्व महत्वाचं, स्थिरता. आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, वेद आणि उपनिषद याच्यामध्ये ज्या प्रत्येकाने संज्ञा केलेल्या आहेत या वेगवेगळ्या आहेत. या पहिल्या 4 गोष्टी, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, या प्रत्येकाला वेगळ्या भासलेल्या आहेत. ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, ओळख झालीये, पण माझ्या दृष्टीने वायू हाच आहे. ज्याला समान दिसला, ज्याला व्यान दिसला, ज्याला अपान दिसला, उत्पत्तीच आहे, त्या तो वायूच आहे, पण प्रत्येकाचं ज्ञान, आकलन हे वेगवेगळं आहे. या ब्रह्मांडात असलेल्या प्रत्येक गोष्टीचं आकलन ज्या ज्या अनुषंगाने झालेलं आहे ते वेद आणि उपनिषद मध्ये लिहिलं गेलेलं आहे. हे प्रत्येक ब्रह्म जरी वेगळं असलं तरी ते एका ठराविक प्रमाणात येऊन थांबतं. अर्जुनाला कृष्ण हे बोलत होता, ते
सर्वसामान्य व्यक्तीला अशा विषय हा लक्षात येणं किंवा समजणं अवघड आहे. अर्जुन कृष्णाला सांगत असतो, तसं नाही, मला तू थोडंसं सोपं करून सांगितलंस तर बरं होईल. आम्ही सगळेच प्राणी मात्र, आम्ही कसं कळणार? एवढे असे मोठमोठे शब्द घेऊन त्याच्यात तू सांगाल सगळे एकच आहे. आता तो तू म्हणजे उपनिषद, वेद ह्याच्यावरती पण सांगायला लागलास, पण ते पटकन समजणं लक्षात नाही. ज्ञानेश्वरांनी इथं उदाहरण सुंदर दिलेलं आहे, की ते सांगतात की हाच संवाद माऊलींनी वेगळ्या तऱ्हेने मांडला, अक्षर ब्रह्मयोगाचा. म्हणले पार्था, मुंगीचा जन्म जेव्हा होतो की नाही, या पृथ्वीवरतीच तोच आत्मा जो हत्तीत आहे, मोठ्या देहात आहे, तोच आत्मा त्या मुंगीत आहे. पण तिचं जे स्वरूप आहे हे लहान आहे. तिच्या भोवताली जे जग दिसतं तिला, तेच तिला वाटतं की हेच पृथ्वी तत्व आहे. मी जिथं उभी आहे हीच पृथ्वी आहे. कारण तिची वैचारिकता आणि दृष्टी ही तेवढीच आहे जेवढी ती निर्मिती तिची झाल्यानंतर तिला भगवंतांनी प्रदान केलेली आहे. म्हणून तिला वाटतं की मी सर्व पृथ्वी व्यापून टाकलेली आहे, पण तिला माहित नाहीये की ती अतिशय सूक्ष्म ठिकाणी अशा या पृथ्वी तत्वावरती उभी आहे. पण ह्याच्यात सुद्धा तिला भीती वाटते की जेव्हा एखादी आळी येताना तिला दिसते, तिला कळतं की अरे नाही, मी समज होते ते पृथ्वी तत्व ह्याच्यापेक्षा मोठं दिसतंय. मग ती आळी येते आणि त्या मुंगीला खाते आणि तिला वाटतं की नाही, हे पृथ्वी तत्व मीच, माझ्यामुळेच सगळं सामावलेलं आहे. मी जिथं उभी आहे तेच सगळं पृथ्वी तत्व आहे. आकलनता होत नाही. आणि त्याच आळीला एखादी चिमणी येऊन खाते आणि त्या चिमणीला वाटत असतं की मी जिथं उडतीये हीच पृथ्वी आहे, हेच जग आहे, एवढंच जग आहे, ह्याच्यापेक्षा बाहेर जगच नाहीये. आणि मग एखादा गरुडासारखा पक्षी येतो आणि त्या चिमणीवर झडप घालतो. एखादं कुत्र मांजर येतं आणि त्या चिमणीवर झडप घालतं, तेव्हा त्यांनाही असंच वाटतं की मी जशी शिकार केली आहे, म्हणजे मी जेवढं पाहतोय तेवढंच जग आहे. हे सगळे विकार आहेत. हे सर्व अहमभावाचे विकार आहेत असं सांगितलेलं आहे. 4 उदाहरणं सांगितली: मुंगी, आळी, चिमणी, कुत्र मांजर किंवा एखादा मोठा पक्षी, गरुड घारधरा. ह्या सर्व गोष्टींमध्ये आत्मा किती जणांमध्ये सारखा आहे आणि किती जणांमध्ये वेगवेगळा आहे? तर सगळ्यात सारखा आहे. भगवंत इथे सांगतात, प्रत्येक मनुष्याला जो भौतिक अवस्थेमध्ये जगायला सुरुवात करतो त्याला वाटतं की मी जे सांगतोय तेवढंच जग आहे, मी जे बोलतोय तेच खरं आहे, तेच हे जगात आहे आणि तेच सत्य आहे. ही त्याची सर्वात मोठी चूक होते. म्हणून वायू तत्व हे स्थिर हवं. आपण म्हणतो ना, हा हलक्या कानाचा आहे. आज एखादी गोष्ट घडली की ती लगेच दुसरीकडे पसरायला वेळ लागत नाही, जाऊन सांगणं वेळ लागतो, पण वायू तत्वानी लगेच जाते. पसरणं, रोग पसरतात, वायू तत्वानी पसरतात. मग भगवंताची ओळख पाहिजे असेल, हवी असेल, तर वायू तत्व स्थिर असणं गरजेचं आहे. देह ओळख असणं
आणि पंचमहाभूत ओळख असणं याच्यामध्ये अर्जुना फरक आहे. कारण माझा ओळखायचा असेल तर देहाशी नाही तर माझ्या अंतरात्म्यातल्या पंचमहाभूतांशी जोडणं गरजेचं आहे. तत्व काय? एखाद्या देवतेचं आपण म्हणतो ह्या देवतेचं तत्व काय आहे? शिवाचं तत्व काय? शिवतत्व, विष्णू तत्व, गणेश तत्व, तत्व काय आहे हे कळणं गरजेचं असतं. आपण म्हणतो ना मी तत्वनिष्ठ आहे, म्हणजे काय आहे? नियम आहेत. हा तत्वला धरून बोलतो, हा तत्वनिष्ठ आहे. म्हणजे कोणीतरी अगोदर नियम घालून दिलेले आहेत त्याच्यावरती हा चालणार आहे, म्हणून त्याला तत्वनिष्ठ म्हणतात. पण कोणीतरी घालून देणार आहे, तर हा कोणीतरी कोण हा महत्वाचा असतो. एखाद्या चोराला जर सांगितलं की तुला चोरी करायला हे तत्व, ज्यांनी जो मुख्य आरोपी असतो तो सांगतो, त्यांनी सांगितलंय ना की त्याची तत्व वेगळी आहेत, असंच करायचं, तर मनुष्याचं वाट लागल्याशिवाय राहत नाही. तसं एखादी चांगली व्यक्ती असेल ज्याची ओळख होते ती तत्वानी होते. म्हणून मग इथं भगवंत अर्जुन सांगतात की मनुष्य तत्वनिष्ठ असणं खूप गरजेचं आहे, आणि तत्वनिष्ठ असण्यासाठी वायू तत्व स्थिर असणं गरजेचं आहे. कारण ज्याचं वायू नाही स्थिर तो मनुष्य देहामध्ये सुद्धा अस्थिर राहतो, जीवनामध्ये सुद्धा अस्थिर राहतो, विचारांनी सुद्धा अस्थिर राहतो. म्हणून स्थिरता पाहिजे. मग ज्या व्यक्तीला माझ्यापर्यंत यायचंय त्याला पृथ्वी तत्व, आप तत्व, तेज तत्व आणि वायू तत्व ह्याची प्राप्ती होते. त्या मार्गावर जो चालतो तोच व्यक्ती आकाश तत्वाशी किंवा आकाश भूताशी एकरूप होतो. आकाश म्हणजे काय? तर सभोवताल. माझ्या देहाभोवती मीच आहे. तुम्हाला सांगितलं तू कुठे आहेस? मी काय दिसत नाही तुम्हाला? तुम्ही म्हणाल मी दिसतोय का तुम्हाला? भगवंत म्हणतात अर्जुना तुला जर तुझी ओळख विचारतं कशी सांगशील? अर्जुन म्हणतो मी उभा आहे केशवा तुझ्या समोर. मग म्हटले तू कसं मला ओळखलंस? अजून तू मला वेगळाच ठेवलायस. आपल्या बरोबर एखादी व्यक्ती असते, मोठी व्यक्ती असली, मित्र असला, आपण ओळख करून देतो, हा माझा मित्र किंवा हे आमच्या बरोबरचे, मी यांच्याकडे शिकलो. पण इथं ओळखीचं काय? इथं मी अर्जुन, आकाश तत्व कामच करत नाही. आपण कधी म्हणतो का ज्याच्यामुळे आहे त्या भगवंताचा मी एक अंश आहे असा तो मी, असं तुम्ही बाहेरच्या जगतात म्हणलात तर लोक वेडी म्हणतील. पण भगवंत हेच सांगतोय, हीच तो ओळख पाहिजे. मारुतीची ओळख काय? मारुती मारुती आहेच आहे. दास कोणाचा? रामाचा. मग ओळख काय हे महत्वाचं आहे. आणि जो वायू तत्वाशी निगडीत असतो तोच दास असतो. जेवढे दास आहेत हे सगळे वायू तत्वाशी निगडीत असतात. वायू तत्व म्हणजे काय? स्थिर आणि अस्थिर असलेलं तत्व. आज मी अमुक मठात जात होतो, मग उद्या मला दुसऱ्या मठाचा अनुभव आला, मी त्या मठात जायला लागलो. म्हणजे वायू तत्व बिघडलं, स्थिरता नाही, अपेक्षा, भौतिकता. मग भौतिकता बिघडली की आकाश तत्व बिघडतं. आणि आकाश बिघडलं
देहामधल्या ज्या आपल्याला आपण जे एक म्हणतो ना की मी स्वतःला तिथं उपस्थित करतो, प्रेझेंट करतो, आकाश तत्व त्यांनी निगडीत होतं. तुम्ही म्हणलात की मी 1000 जप करतो, अमुक करतो, तमुक करतो, साधना करतो, इतकं महाराजांचं करतो, इतकं स्वामींचं करतो, इतकं देवाचं करतो. आतमध्ये किती रुजलंय आकाश सांगतं. तुम्हाला सांगायची गरज लागत नाही. चंदनाला सांगायची गरज लागत नाही मी चंदन आहे. त्याला कळतच. मागच्या भागातच सांगितलं. घासल्यावर सुगंध येतो. मग भगवंताशी एकरूप झाल्यावर जेव्हा तुम्ही ही 5 भूत जेव्हा घासता, ते 5 भूतांबरोबर तुम्ही षडरिपू घासता. 6 आण मागच सांगितलं. 6 आण म्हणजे काय? तर षडरिपू. मग ही पंचमहाभूत, हे षडविकार, हे जेव्हा घासले जातात तेव्हाच आत्मज्ञान होतं. याला भगवंतांनी ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आत्म्याचं ज्ञान होणं, स्व आत्म्याची ओळख होणं. माझ्या देहामध्ये बसलेला आहे पण त्याला काय पाहिजे हे जर विचारता आलं नाही तर काही उपयोग होत नाही. मग अशी मनुष्य आपलं सांगायचा प्रयत्न करतो, मी किती महान आहे, मी किती मोठा आहे. मग भगवंतानी इथं सांगितलं नाही कोणाला, कृष्णाने सांगायला गेला नाही कोणाला की मी परमात्मा आहे. पहिल्यांदाच जर युद्धाच्या पहिल्या वेळी जर एक झटका दिला होता दरबारामध्ये, तरी ज्यांना ओळखायचं आहे त्यांनीच ओळखलं होतं, तेही आपण पाहिलं. पण जो नव्हता त्याला ओळख नव्हती. मग नव्हता का? तो होता. दरबारामध्ये कृष्णदेवा आला पांडवांच्या बाजूने बोलायला. देहामधला कृष्ण कौरवांशी बोलायला आला होता, पण अंतरात्म्यातला कृष्ण हा अर्जुनाजवळच होता. नीट लक्षात घेणं खूप, अक्षर ब्रह्म योगामध्ये हा योग लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. चर्चा करायला गेलेला जो होता तो देह होता. नाईलाज असतो त्याला स्वतःची ओळख करून दाखवायला लागली. त्यांनी सांगितलं नाही मी काय करू शकतो. तो चुणूक देतो, दाखवून देतो, मी असा आहे. ओळखायचं की नाही ओळखायचं, दरबारातल्या सगळ्यांनी ओळखलं नाही. ज्यांनी ओळखायचं त्यांनी बरोबर ओळखलं. ज्यांना भीती असते ते पहिले ओळखतात. हा पोलीस आहे, चोराला बरोबर माहिती असतं की हा पोलीस आहे. पण ज्यांनी गुन्हाच केला नाही, जो सर्वसामान्य असतो त्याला त्याची काही गरजच नसते, पोलीस असो किंवा नसो. पण मग इथं अर्जुनाला जेव्हा भगवंत तिथं दरबारात गेले तेव्हा अर्जुनाजवळ कोण होतं? पांडवांजवळ कोण होतं? कृष्णच होता. स्थितप्रज्ञ होता. तिथं काय चाललंय याची ओळख अर्जुनाला इथं होणं गरजेचं होतं. ते गेलंय, आता आल्यानंतर काय निरोप घेऊन येतोय ते पाहू आणि मग ठरवू. अर्जुनाच्या बाबतीत असं नव्हतं. एकरूप होता, ओळख नव्हती. त्याला माहिती होतं की हा जाऊन बरोबर काय ते सगळा न्याय निवाडा करून येणार. भगवंतानी दाखवलं नाही. नक्की जाऊ का? जातो. 5 गावच मागतो, चालेल. सुईच्या टोका एवढी सुद्धा देणार नाही. म्हणजे सूक्ष्मता. भौतिक गोष्टीत लिहिताना ते आपण व्यावहारिक शब्दात सुईचं टोक ठीक आहे. सुईचं टोक म्हणजे काय? सूक्ष्मता.
मारुतीच्या भीमरूपीच्या याच्यामध्ये आहे, नेती नेती हनुमाना. सूक्ष्मता कशाला म्हणतात हेच माहित नाही. आपण कधी शब्द या नेती नेती शब्दाचा विचारच करत नाही. नेती नेती नय हनुमाना. कसा आहे हा? नेती नेती म्हणजे नाहीच. मी सांगितलं नाही हनुमानच आहे, नाही नाही असं नाहीये. दुसरा सांगतो हा असा नाहीये. ओळख काय माहित नाही. मग ही ओळख होणं खूप गरजेचं आहे. मग भगवंत जेव्हा दरबारात गेले, भगवंतानी स्वतःचा स्वरूप दाखवलं, बाह्य स्वरूप दाखवलं. मग बाह्य दाखवलं तर अंतरात्मा किती मोठा असेल याची कोणी चौकशीच केली नाही, कोणी बघितलंच नाही. घाबरले मात्र तिघच जण. शकुनी, भीष्माचार्य आणि धृतराष्ट्र. एकाला मुलाची काळजी पडली, एकाला साक्षात भगवंत समोर. भीष्माचार्य किती मोठे होते कृष्णापेक्षा, पण दर्शन झालं. पण इतरांना प्रदर्शन झालं. आपण कधी म्हणतो का की प्रदर्शन लागलंय, म्हणजे काय? ते दर्शन नाही, हे प्रदर्शन आहे. तात्पुरतं आहे, हलणार आहे. घरामध्ये पादुका आल्या, दर्शनाला जातोय का प्रदर्शनाला जातोय? सगळी मांडणी, सगळं 100 गोष्टी मांडल्या जातात, ह्याला प्रदर्शन म्हणतात. आणि दर्शन फक्त अंतरात्म्याचं होतं, बाकी प्रदर्शन बाहेरचं असतं. आपण म्हणतो काय सुंदर सजावट आहे, आज देव किती प्रसन्न वाटत होते. सीतामाईला किती सुंदर साडी लुगडं नेसवलं होतं, किती छान दिसत होती, सगळे दागदागिने घालून. प्रदर्शन. काय सुंदर भाव होता. दर्शन. भगवंत अर्जुनाला तेच सांगतात, अर्जुना दर्शन महत्वाचं असतं, प्रदर्शन महत्वाचं नसतं. मनुष्याला दर्शन होणं गरजेचं आहे, प्रदर्शन नाही. मग या 5 अवस्थेंचं ज्याला दर्शन होतं तो आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञान म्हणजे काय? आपल्या देहामध्ये असलेल्या आत्म्याचं होणारं ज्ञान, म्हणून आत्मज्ञान म्हणतात. मी तर अर्जुनाला त्यांनी सांगितलं आत्मज्ञान असंच व्हायला पाहिजे. मी तिथं जरी होतो तरी इथं पांडवांना खात्री होती, हा जो काय करून येणार हे आम्हाला मान्य आहे, खात्री आहे. भौतिक स्वरूपात खात्री होती, आशा होती. कृष्णाने जर सांगितलं असतं की नाही तुम्ही काहीच घेऊ नका, हे युद्ध नकोच, तर तसं झालं असतं. पण त्याला ते हवंच होतं, कारण धर्माची स्थापना करताना अध्यात्म थोडस बाजूला ठेवायला लागतं. काही वेळा साम दाम दंड भेद हे धर्म स्थापनेसाठी थोडेसे बाजूला ठेवायला लागतात. कारण जिथं ब्रह्म उत्पन्न होतं तिथंच अध्यात्म उत्पन्न होतं. ओळख जिथं उत्पन्न होतं तिथंच ज्ञान उत्पन्न होतं. आणि इथं भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगतायत. 5 सुईची टोकं, 5 महाभूत. आपण नेहमी म्हणत असतो की हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे, पण तो अनंतात विलीन होतो ही तत्व, तरी तो महाभूत कळत नाही आपल्या देहामधल्या माणसाला. कधी विचारच करत नाही की माझ्या देहामधला हे पृथ्वी तत्व काय आहे. आपण कधी विचार करतो माझ्या देहातलं पृथ्वी तत्व काय, स्थिरता काय आहे? काहीच नाही. आपल्या दृष्टिकोनातनं स्थिरता म्हणजे उत्तम पैसा, बंगला, गाडी, कुठलंही दुःख जीवनामध्ये नसणं म्हणजे स्थिरता नाही. भगवंताने अर्जुन सांगितलं ही तत्व जो ओळखतो तोच मला ओळखतो.
एखाद्या समुद्रात उभं राहिलेल्या, आपण ते जहाज बांधण्यासाठी उभं करतात ना, त्या उभं करणाऱ्याला सगळ्या खारट पाण्याचा सामना करायला लागतो आयुष्यभर. स्वतःचं आयुष्य तो त्याच्यामध्ये नष्ट करून टाकतो, पण समोरच्याला आधार देतो. अख्खं जहाज बांधून ठेवायची ताकद त्याच्यात असते. मग हेच जहाज म्हणजे मनुष्य जीवन आहे. जहाजाचा प्रत्येक भाग हा मनुष्य आहे. पण ह्या मनुष्यरूपी जहाजाला जेव्हा एखादं छिद्र पडतं, तेव्हा ही सर्व महाभूत कोसळायला वेळ लागत नाही. एक शिष्य हा सगळ्या बऱ्याच जणांकडं ज्ञान घेण्यासाठी जाऊन कंटाळलेला असतो. तसं समाधानच होत नसतं की कोणाकडचं ज्ञान चांगलं आहे, कोणाकडचं चांगलं आहे, कोणाकडचं हे ऐकलं ते काही पटत नाही, ते ऐकलं पटत नाही. शेवटी त्याला सांगतात की एक गावामध्ये जा, तिथं एक संत आहेत, ते कदाचित तुझं उत्तर देऊ शकतील. म्हणतो हा आता शेवटचा प्रयत्न, आता याच्यानंतर करणार नाही. इतका अस्वस्थ असतो आणि इतक्या लोकांच्या, आध्यात्मिक लोकांच्या सानिध्यात असून मनाची काही शांतता नसते, कारण आत्मिक समाधान करणारं ज्ञान प्राप्त नसतं. आणि इथं येतो आणि त्यांना सांगतो माझा असा असा प्रश्न आहे, सगळीकडे जाऊन आलो, पण मला जे ज्ञान पाहिजे ते कोणीच देऊ शकत नाहीये. आता मी काय करावं? तुम्ही तुमची शेवटची आशा, तुम्ही नाही जर दिलं तर मी हे सगळं सोडून देणार. ठीक आहे. पण संध्याकाळी मी या विहिरीतनं, बादलीतनं पाणी काढतो. ती बादली वरनं भरून येईन मी बाहेर ठेवीन, तोपर्यंत तू एकटक ते बघत राहायचंस. म्हणतो हे काय सगळ्यात सोपं आहे. आज बादली सोडणार तर भरायला किती वेळ लागणार? म्हणतो ठीक आहे. म्हणे एवढ्याशा गोष्टी मला आत्मज्ञान प्राप्त होईल? तो म्हणलं हो होईल. बर म्हणतो. झालं, रात्र होते. ते गुरुजी त्या विहिरीपाशी येतात. ती रहाटाला बादली बांधतात. ते गुरु, तो विद्यार्थी म्हणतो ही काय तुम्ही बादली कशाला बदलतात? ते म्हणते आत्मज्ञानाची बादली आहे. तुला जे आत्मज्ञान प्राप्त होणार ते या बादलीने प्राप्त होणार. आणि तो ठीक आहे. आणि म्हणले मी किती वेळ थांबायचं? फक्त म्हणले बादली भरून मी वर काढणार तेवढ्यापर्यंतच तुला थांबायचं आहे, नंतर थांबायचंच नाहीये. म्हणतो बरं, त्यात किती वेळ लागतोय? मिनिट भर जाईल. तो बादली आत सोडतो. बाहेर पाण्यामध्ये बादली आत जाते. त्याला आवाज येतो पाण्याची बादली भरलेली. तो म्हणतो चला आता बाहेर येईल बादली. विद्यार्थी विचार करत असतो आता बादली बाहेर येईल, मला आत्मज्ञान होणार. बादली जेव्हा वर येते तेव्हा बादली मोकळी. परत ते गुरुजी आत टाकतात. असा बराच वेळ होतो. तो विद्यार्थी वैतागतो. तो म्हणतो हे काय करतायत हे? बादली तर माझ्या समोर आत टाकतायत, बादली पाणी भरल्याचा आवाज पण येतोय, पण वर आल्यानंतर पाणी कसं नाही? म्हटलं स्वस्त व्हायला लागतं. हे काय भानगड? किती वेळ झाला? मी किती वेळ थांबायचा आत्मज्ञानासाठी? गुरुजी म्हणतात बोलू नकोस, मी तुला सांगितलं ना बोलायचं नाही. बादली जेव्हा बाहेर काढीन, पाणी भरून येईल, तेव्हा तुला आत्मज्ञान प्राप्त होईल, एवढंच मी तुला सांगतो. बोलू नकोस अजिबात. अर्धा तास होतो, पाऊण तास होतो, गुरुजी तीच क्रिया करतात. आत खाली पाणी भरलं जातं, पण वर आल्यावर बादली रिकामी. शेवटी तो चिडतो, कंटाळतो आणि म्हणतो मला आत्मज्ञान वगैरे काही नको, हा तुमचा काय फालतूपणा आहे मला बघू दे. म्हणून तो येऊन त्या विहिरीपाशी येतो आणि डोकवतो. खरंच गुरुजी पाण्याची बादली भरत असतात, पण जशी वर असते त्या बादलीला एक भूक असतं आणि ते वर येईपर्यंत ते पाणी मोकळं होतं. तो गुरुजींना म्हणतो की काय आहे की तुम्ही अशी बादली घेतलीत की ती भरणारच नाही? गुरुजी म्हणतात हेच आत्मज्ञान आहे. मनुष्य जीवन असंच आहे.
अस्वस्थता म्हणजे एक गोष्टीसाठी तू स्वस्थ राहू शकला नाही, 100 जणांकडे जाऊन आलास, पण तुला संयम नावाची गोष्ट नाहीये. मग मनुष्याच्या जीवनामध्ये संयम नसतो आणि अविचार नावाचं हा खड्डा, हे भोग मनुष्याच्या जीवनाला असतं की जो जेवढं ज्ञान प्राप्त करतो, जेवढं घेतो, ते त्याच्याकडे येईपर्यंत तिथं परत संपून जातं आणि त्यामुळे त्याला आत्मज्ञानाची कधीच ओळख होत नाही. त्या देहापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत तो पोचूच शकत नाही. त्याचं कारण असं की त्याच्या आयुष्याला भोग म्हणजे काय? आकाश. आकाशात मोकळं होतं, आकाशात मोकळी होती गोष्ट. बाहेर काढली बादली आणि आकाशात परत ती मोकळी झाली. मग ज्याचं आकाश उत्तम म्हणजे ज्याची वैचारिकता कमी, तो देह उत्तम. म्हणून आकाश काय आहे? तो विचार आहेत. मला प्राप्त करायचं आहे, पण तिथेही वेळ नसावं, सहजता असावी. मला प्राप्त करायचं आहे, पृथ्वी तत्व असावं, स्थिरता असावी, पण ओढून ताणून नसावी. आपण कुकर लावतो, त्या कुकरला शिट्टी लावलेली असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या कुकरमध्ये वाफ धरली ती शिट्टी होते आणि मग ती वाफ बाहेर पडते. मग बाहेर काय पडतं? वायू बाहेर पडतो, वाफ बाहेर पडते. ती आत उकळतं काय? जल उकळतं. मग शिजवतं काय? आकार कोणाचा बदलतो? देहाचा बदलतो. तांदूळाचं लगेच भात होतो ना. मग जेवढं पाणी पाहिजे, जलतत्व पाहिजे, तेवढं ते स्वीकारलं जातं. उत्तम देह, उत्तम भात झाला. जलतत्व थोडं जास्त झालं, भाताचं पातळ झालं. कमी झाला, जळून गेला. मग जलतत्व स्थिर पाहिजे. पण महाभूतात तत्व आहे, जलतत्व येत नाही. मग भगवंतानी हे आपल्याला दिलेलंच आहे. देह देताना 70% पाण्याचं जलतत्व हे दिलेलंच आहे देहामध्ये. मग ते स्थिर ठेवणं गरजेचं आहे. मग वाफ कशाची येणार आहे? विचारांची येणार आहे. बाहेर काय पडणार आहेत? अविचार बाहेर पडणार आहेत. त्या वाफेजवळ तोंड नेलं तर तोंड वाजेल. मग अविचार अविराच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा ते ओरडतच बाहेर येतात. शिट्टी येते ना, शिट्टी वाजते, म्हणजे वाफ बाहेर पडते. आणि वाफ बाहेर पडताना आपल्याला सगळ्यात माहिती आहे ते होत राहते. वाचाळपणा, ज्ञानेश्वरीला वाचाळपणा म्हणतात. मनुष्याच्या देहामधले, विचारांमधले नाही, देहामधले विचार सांगितले त्यांनी. हात धुतो, हात घासतो, मल कुठं असतो? अंतरात्म्यात मल असतो. बाह्य अवस्थेतला मल साफ करणं म्हणजे स्वच्छता नाही, ती वाफ आहे. तोंडाची वाफ दवडू नकोस, म्हणजे निरर्थक काही बोलू नकोस, त्याला अर्थ नाही. असं उगाच तोंडाची वाफ दवडतो, काय कारणच नाही, निरर्थकपणा. देहामधलं असलेलं तेजोमय, तेजभूत स्थिर तत्व, स्थिर अग्नी, आणि हे तेज मनुष्याला सांभाळून ठेवायचं आहे. तेज म्हणजे ते शक्ती, ती ताकद जी देहामध्ये कुंडलिनीपासून सहस्त्रारापर्यंत प्रवाहित होते, ते तेज.
मग ते मनुष्याने आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. ते इथं सांभाळलं जात नाही. मग वाफाळपणे बोलून, नाठाळपणे बोलून मनुष्य ते मोकळं करतो. या सर्व ब्रह्म अवस्था आहेत. एखाद्या गोष्टीचा विचार, नवीन विचार उत्पन्न होणार, ब्रह्म अवस्था. म्हणून ब्रह्म ही अनेक प्रकारचे आहेत. ब्रह्म आले एकदा कृष्णाकडं. आज जरा द्वारकेला जाऊन येतो. दरवाज्यावर जातात राजवाड्याच्या आणि सांगतात, जा जाऊन सांगा कृष्णाला ब्रह्म आलेले आहेत. कृष्ण विचारतो, कोण ब्रह्म? ब्रह्म म्हणतो, कोण ब्रह्म म्हणजे ब्रह्म मी एकच आहे, असा कसा प्रश्न विचारतो? तो परत जातो नोकर कृष्णाला विचारतो. कृष्ण त्याला म्हणतो की तुम्ही 4 तोंडाचे आहात का 6 तोंडाचे आहात? परत ब्रह्माकडे येतो द्वारपाल, तो म्हणतो तुम्ही 4 तोंडाचे आहात का 6 तोंडाचे आहात? तो म्हणतो तुला दिसत नाही का, तू आंधळा आहेस? तुला माहित नाही? तू कृष्णाचा नोकर, कृष्णाचा द्वारपाल, तुला ब्रह्म माहित नाही? मी 4 मुखी आहे हे तुला दिसत नाही का? नाही तो म्हणतो आतमध्ये 6 मुखी पण ब्रह्म आहे. मला मला काय माहिती बोले, मी दास आहे. म्हणतो असं कसं होईल? आत येतात. कृष्णाला म्हणतात काय? म्हणे नमस्कार करतात भगवान श्रीकृष्ण, या नमस्कार. इकडं तिकडं सगळीकडे बघतात ब्रह्मदेव. कुठं 6 तोंडी, कुठं 8 तोंडी, कुठं 9 तोंडी, कुठं 12 तोंडी. सर्व ठिकाणी ब्रह्म उभे. कृष्णाला विचारतात, हे काय आहे प्रभू? ही काय चेष्टा चालवलेली आहे? म्हणजे ब्रह्म आहेत, हे विचार आहेत. तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच फक्त आहात, हे ब्रह्म आहेत. प्रत्येक मनुष्य ज्या अनुषंगाने विचार करतो ते ब्रह्मतत्व आहे. ज्या अनुषंगाने पाहतो ते ब्रह्मतत्व आहे. मी जे बोलतोय, जसं ब्रह्म कृष्णाला म्हणले की मीच तो ब्रह्मा, ज्याच्यापासनं, ज्याच्या नाभीपासनं सगळे उत्पन्न झाले तोच मी, तर तोच तू नाहीच. हे साक्षात ब्रह्माला भगवंत सांगतायत, तो तू नाहीच. तू उसासारखा आहेस. त्याच्यापासून निर्मिती काय यायचं? गुळ होणार आहे, साखर होणार आहे, रस होणार आहे का काय होणार आहे? प्रत्येक ब्रह्म आहे. उत्पत्ती जी आहे, ज्याच्यातनं होते, तो ब्रह्म ओळखणं महत्वाचं आहे. तो म्हणजे मी आहे. तुम्ही द्वारपाला सांगितलं ब्रह्म आलाय म्हणून सांगा, हे मला ओळखतात. आपण जेव्हा सांगतो की जा सांग मी आलोय म्हणून, अमुक आलोय म्हणून सांगा. एखादे महाराज जिथे जातात त्यांना सांगा मी आलोय. त्यांना माहित नसतं परमात्मा हा वेगळा आहे, आपण कोणीच नाहीये. आपल्यासारखे 10 जण आहेत तिथं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं मनुष्याला ब्रह्मच कळत नाही, कारण त्याला प्रत्येक क्षणी वाटतं की त्याचा विचार म्हणजेच ब्रह्म आहे. मी सांगतो तेच खरंय, मी सांगतो तसंच आहे, बाकी काही जग सगळं खोटं आहे, म्हणून तो माझ्यापाशी येऊ शकत नाही. पण तो माझ्यात जर सामील झाला आणि जर त्यांनी बघितलं तर तसं तत्व बदलेल. ब्रह्म अवस्था या आधी अवस्था, अधियज्ञ अवस्था, अधिदैवी अवस्था. दैवी अवस्था म्हणजे काय होतं? भगवान सांगतात ह्याच्यातनं आधी दैवी अवस्थाच कळत नाही. देव कोण आहे हेच मनुष्याला कळत नाही. आपल्याला वाटतं देव म्हणजे आपले देवघरातले देव. नाही, जे देतात त्याला देव म्हणतात, जे स्थिरता देतात. मनुष्य स्थिर तत्वच ओळखू शकत नाही. मग आत्मभाव जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा आत्मदेव भेटतो.
ती अवस्था, ती आकृती, चैतन्यमय आकृती, की जी आपल्याला जाणवते पण आपण ओळखू शकत नाही. अर्जुन कृष्णाला थांबवतो, म्हणतो ठीक 1 मिनिट थांब जरा. हे तू ब्रह्माची व्याख्या सांगतोयस, मला हे कळलंय, पण या योगामध्येच अर्जुनाला आठवतं की पण तू ते मागच्या याच्यामध्ये जेव्हा तू सांगत होतास तेव्हा मृत्यूच्या बाबतीत सांगायचं राहिलं, मला तो प्रश्नच विचारायचा राहिला. अक्षर ब्रह्मयोगाच्या दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत अर्जुनाला परत आठवतं, अरे आपण मागच्या वेळी हा विचारच राहिलं, मृत्यूयोग म्हणजे काय, मृत्यू कशाला म्हणतात. कृष्ण अर्जुनाला म्हणतो किंवा म्हणजे तू आता पुढे इथपर्यंत आलास, ब्रह्माची मला माहिती करून घेतलीस, पण मृत्यूची माहिती करायला तू कसं काय विसरला, आधी विसरलास, ती तुझी चूक झाली, ती माझी चूक नाही झाली, पण हरकत नाही. जिथं ब्रह्म आहे तिथंच मृत्यू आहे. अवस्था उत्पन्न होते ती क्षणिक असते. एखादा देह, एखादा आत्मा जेव्हा तो देह सोडतो तेव्हा आपण कुठला देह धरायचा, कुठला देह पकडायचा हे तो ठरवतो. पण हे ठरवत असताना त्याला जर ब्रह्मज्ञान प्राप्त असेल तर तो मलाच प्राप्त होतो. परत इथं अर्जुन कृष्णाला म्हणतो, तू सारखं कोड्यातच बोलतो, तू कोड्यात बोलू नको. आपण मृत्यू समयी बघतो कित्येक जणांचे जीव अडकलेले असतात, सहजतेने मोकळे होत नाहीत, 10-10, 15-15 दिवस व्हेंटिलेटरवर असतात, काही कुठेही नसतं, पण श्वास चालू असतो. शास्त्रीय दृष्टिकोनातनं मेडिकल सायन्समध्ये काही नाही, पण भगवंत सांगतात मृत्यू योगाचा हा एक प्रकार आहे. प्रत्येक जीवाला ही ताकद दिलेली आहे. जीवनामध्ये केलेली कर्म आपल्या डोळ्यासमोर न जात असतात. आपण जसं ते पिक्चर मध्ये बघतो ना, एखादा आता रील 1 मिनिटात बघतो, अगोदर ट्रेलर असायचा की 5 मिनिटात अख्ख्या पिक्चरचा ट्रेलर दाखवला जायचा, मग चित्रपट येतो जो 2-3 तासाचा असायचा. मग मृत्यू योग हा तो चित्रपट आहे. आपल्याला वाटत असतं की समोरच्याला काही दिसत नाहीये, त्याची हालचाल नाहीये, पण वास्तविक भगवंत त्याला पूर्ण जीवनाचा चित्रपट दाखवत असतो. तू काय केलंयस, ही भगवंताची लीला आहे, कोणाची सुटका नाही. भगवंत इथं सांगतो, अर्जुना काही माणसं अशी असतात, वासनेमध्ये इतकी गर्क असतात की त्यांना या मृत्यू योगानंतर सुद्धा त्याला आपलं सोडवत नाही. आपण म्हणतो ना बऱ्याच जणांना की इस्टेट सोडून गेला पण जीव त्याच्यामध्ये राहिलेला आहे. एका व्यापाराचा प्रचंड पैसा कमवत असतो, खूप पैसा कमवतो, जसं स्वतःला वाटेल तशा पद्धतीने तो आयुष्यात चुकीचे धंदे करून पैसे कमवतो. त्याला वाटतं की आता माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, एक लग्न करतो, एक लग्न करून त्याची हौस पुरी होत नाही, दुसरं लग्न करतो, तिसरं करतो, सर्व ठिकाणी पैशाचा अतिमाजानी जगत असतो, आणि चौथ्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये एक मुलगी बघायला जातो, याचं वय झालेलं असतं, पण वासना, गंध, संपत्ती आली की वासना उत्पन्न होते, आणि त्या गावी जात असताना एका ठिकाणी झाडाखाली विश्रांती घेत असतो, आणि त्या ठिकाणी नेमकं त्याला त्या झाडाच्या डोलीतनं नाग येतो आणि चावताना तो मृत्यू पावतो. सकाळी सकाळी माणसं उठतात, बघतात ह्याचा मृत्यू झालाय व्यापाराचा, त्याचं प्रेत घेऊन घरी येतात, मुलांच्या ताब्यात देतात, मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अंतिम संस्कार करतात, सगळं होतं, पिंडदान, अमुक तमुक सगळं होतं,
संपलं म्हणले. आता तो व्यापारी मेलेला असतो, त्याला सगळं जीव अडकलेला असतो त्याचा, त्याला मुक्तताच मिळत नाही. अकस्मात मृत्यू, ज्या व्यक्तीचा मृत्यू अकस्मात होतो त्यांना गती सहजासहजी मिळत नाही. त्यांना गती प्राप्त होण्यासाठी तेवढं भगवंताशी एकरूप होणं गरजेचं असतं, किंवा त्या व्यक्तीच्या घरच्यांना भगवंताशी एकरूप होणं गरजेचं असतं. आणि इथं तो मुलांच्या स्वप्नात जातो आणि त्याला कळतं की आता मी, माझा मृत्यू ह्या नागाच्या मुळे झालेला आहे, आणि तो नाग योनी धारण करतो. आणि त्यांनी एका ठिकाणी पैसा साठवून ठेवलेला असतो घराच्या जवळ, तिथं जाऊन तो बसतो, मुलांच्या स्वप्नात जातो की असं असं मी इथं आहे, इथं या, म्हणजे तुम्हाला, मला मुक्त करा, मला मारा, मला मुक्त करा, म्हणजे तुम्हाला पैसा मिळेल. व्यापाराला अशी मुक्ती हवी असते की मला माझा पैसा मार्गी लागला पण पाहिजे, हा माझ्या मुलांसाठी आहे, मुलांसाठी मी तडमड करून कमवलेला आहे, पण त्यांना माहीतच नाहीये म्हणून जीव अडकलेला आहे. आणि स्वतःला पण मुक्ती हवी आहे म्हणून तो स्वप्नात जाऊन सांगतो. आणि चारही मुलं विचार करायला लागतात, आता ह्याला कसं मारणार, हा तर आपला बाप आहे, मारायचं कसं, पैसा घेतो, मारणार कसं. पहिला मुलगा म्हणतो की नाही, मला काही शक्य नाहीये, पैसा घेतो पण मी मारू काही शकणार नाही, मी तुम्हाला पाहिजे तो उचलून बाजूला ठेवतो. असे दोघं तिघं हे करतात. चौथा म्हणतो त्याला काय, त्यांची इच्छा आहे ना त्यांना मारावं, मी मारतो. चौथा मुलगा जातो रात्री, तर नागाला मारतो आणि सगळा पैसा घेऊन येतो. ज्याचा नाग असतो त्याला मुक्तीच मिळत नाही, कारण स्वार्थासाठी त्यांनी मुलाला सांगितलेलं असतं की मला मुक्ती पाहिजे, आणि तो दोष त्या मुलामध्ये निर्माण होतो, संपत्ती मार्फत त्याच्या देतो, आणि त्याच्याही मुलांना आणि घरच्यांना तो त्रास द्यायला लागतो. आणि मग एक दिवशी गावामध्ये ते संत येतात, एक जण, ते सांगतात की स्वकर्माकांनी घेतलेलं प्रायश्चित्य हे प्रायश्चित्य नसतं. अनावधानाने झालेला मृत्यू हा त्या माणसाची चूक नसते, हा काळाचा महिमा असतो, काळाचा न्याय असतो. पण त्याच्याबरोबर भगवंताची सेवा करणं आणि भगवंताशी एकरूप होणं हा एक भाग आहे. आणि ती भगवंताची, विष्णूची सेवा करायला सांगतात, आणि विष्णूची सेवा केल्यानंतर मग तो मोकळा होतो. आपल्या गरुड पुराणामध्ये दिलेला आहे की अशा प्रकारच्या जीवनात घटना घडल्या तर त्यातनं मुक्त कसं व्हायचं हे गरुड पुराणात दिलेलं आहे. आणि इथं भगवंत हेच अर्जुनाला सांगतात, मृत्यू हेच रहस्य आहे म्हणला, हेच ब्रह्म आहे. आपण एखाद्या गुन्हेगाराला सांगतो की तुला सोडतो, पण तुला पुढे कसं वागायचं आहे तू लक्षात ठेव, तुला चित्रपट दाखवतोय. भगवंत या जन्मी चित्रपट दाखवतो, सगळं बघ तू काय केलंयस, मग त्याचा जीव जातो. पण पुढच्या जन्मी जे प्राप्त करायचं आहे त्याचा पूर्ण चित्रपट भगवंत दाखवतो. मग अर्जुन इथं लगेच प्रश्न विचारतो, पण त्या माणसाला जर मरणाच्या वेळी उपरती झाली आणि त्याला वाटलं की तुला प्राप्त करायचं तर काय, जीवनाभर पाप केली आहेत, त्या व्यक्तीला चित्रपट दाखवलाय भगवंतांनी की तुझे भोग आहेत, पण आता मला उपरती झाली, भगवंत माझं चुकलं, आता मी तुला प्राप्त करू शकतो का. भगवंतांनी सांगितले, अर्जुना ती व्यक्ती सुद्धा मला प्राप्त करू शकते, असं नाहीये. पण त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे की पृथ्वी तत्व, आपतत्व
तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व, ही 5 तत्व मनुष्याच्या देहामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत उत्तम अवस्थेमध्ये असतात. ती त्यांनी मला प्रदान करावी. गंमत बघा, मनुष्य ते करत नाही. तो श्वासाच्या मागे जातो. मी कधी किती अजून मी जिवंत राहू शकतो, किती जिवंत राहू शकतो. कारण ह्याच्यातलं एक तत्व जरी भगवंतापर्यंत दिलं, त्याला असं वाटतं की आपण संपू. ही मानसिक अवस्था असते. म्हणून भगवंत इथं सांगतात की मृत्यू समयी सुद्धा अशी शक्ती मी मनुष्याला दिलेली आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये असतं. आत्मा म्हातारा नसतोच. आत्मज्ञान होणं म्हणजे काय? एखाद्याला मरता मरता ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं. रावणाला मरता मरता ज्ञान झालं, श्रीराम म्हणून गेला. नाहीतर श्री म्हटलं की त्याला राग यायचा असं म्हणतात, नक्की माहित नाही. मग आत्मज्ञान होणं हे गरजेचं आहे. तर मनुष्याला आत्मज्ञानच होत नाही, म्हणून तो परत जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून माझं ज्ञान होणं गरजेचं आहे. मग माझं ज्ञान अगदीच अर्जुनला शेवटच्या क्षणी कशाला व्हायला पाहिजे? जीवन जगताना सुद्धा मनुष्याला जर माझं ज्ञान झालं तर तो उत्तम जीवन जगू शकेल. पण मनुष्याला होत नाही. तू जो हा प्रश्न विचारलास त्याचं उत्तर मी तुला दिलंय की त्या शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा मी त्या माणसाला आपलंसं करून घेईन. पण त्यांनी ह्या 5 गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या तर. माझ्या स्वाधीन करणं म्हणजे काय? की माझ्यात मिसळला तर. पण त्याला स्वतःला वासनात असतो. देह शेवटच्या क्षणापर्यंत वासनेमध्ये असतो. आणि मग ही वासना मनुष्याला शांत बसू देत नाही. म्हणून माझी ओळख होणं गरजेचं आहे. आणि ती आत्ता नाही, जन्मताच ओळख होणं गरजेचं आहे. कर्म हा जीवनाचा भाग आहे. तू मला प्रश्न विचारलास कर्म म्हणजे काय, तर कर्म जीवनाचाच भाग आहे. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. जो जन्माला तो पहिलं पाऊल टाकतो तेच मृत्यूकडे टाकतो. मधला काळ फक्त जो असतो हे फक्त कर्मभोग असतात. म्हणून ब्रह्माची अवस्था, विचारांची अवस्था ही प्रत्येक मनुष्याला मला कसं प्राप्त करायच्या त्या अवस्थेवर ब्रह्म अवस्था अवलंबून आहे. माझ्या मनामध्ये विचार उत्तम आला, मला भगवंताला प्राप्त करायचं आहे, माझी पूजा करून तू मला प्राप्त नाही करू शकत. मी जे नीती नियम दिलेले आहेत, हे 5 तत्व जे वेद उपनिषद यांच्या मार्फत ज्ञानाचा जो दिलेला आहे त्याच्यात मार्ग सांगितलेले, त्या अनुषंगाने मनुष्याने चालणं गरजेचं आहे. आणि ह्याच मार्गाने जो मनुष्य चालतो तोच मला प्राप्त करतो. घर माझं आहे, गाडी माझी आहे, फोन माझा आहे. आपण कधीच म्हणत नाही हे भगवंताचं आहे. मी फक्त अमुक साधना करतो, भगवंताची साधना करतो. स्वसाधना, स्वत्व, आत्मज्ञान. आपण मागे बघितलं होतं की आत्मवृत्ती जशी वृत्ती असते तशी प्रवृत्ती पण असते आत्म्याची. प्रवृत्त झालो मी, वृत्त झालो मी, भगवंताशी कसं जोडणं जायचंय. अर्जुन समोर ऐकत असतो. माझ्या मनात उत्पन्न झालेला प्रत्येक विचार केशव हा महाब्रह्मच समजायचा का? तो म्हणतो नक्कीच. पेरलं तेव्हा जमीन काळी होती, पण उगवलं तेव्हा हिरवी झाली. तू आत पेर, रुजवण्याचं काम मी करतो. बाहेर येईल ती हिरवळ येईल, ते माझं काम आहे. आपण म्हणतो ना, पेरणी व्यवस्थित झाली तर पीक उत्तम, पण रुजवलंय कुठं? आत.
मग ही पंचमहाभूत रुजवलेत कुठं आत? आदिभूत, आदिदैवी आणि आदियज्ञ. मग यज्ञ काय आहे? आहुती आहे, देणं आहे. तुझे विचार तू मला दे. कसे देशील? स्थिरता, तुझी स्थिरता मला दे. प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला भगवंत सांगतोय तुझी स्थिरता, पृथ्वी तत्व माझ्यात स्वाधीन कर. म्हणजे माझं पृथ्वी तत्व तुझ्यातील, तुझ्यातला आप माझ्या स्वाधीन कर. देह माझ्या स्वाधीन करताना हा कुंडलिनी पासून सहस्त्रारापर्यंत माझ्या जवळ आला पाहिजे. तेवढं तेज मला जाणवलं पाहिजे. तेवढं वायू तत्व तू माझ्या स्वाधीन कर. मग बघ कसं आकाश उत्पन्न मी करतो. भगवंत सांगतोय. पेराचं काम फक्त तू कर, उगवाचं काम मी करतो. कोणालाच माहित नसतं पेरतं ते उगवेल की नाही. सगळी खत माती सगळं घातलं, अंकुर फुटेल की नाही माहित नाही. भगवंताशी मी करतोय बाबा, ठीक आहे 10 जणांचं ऐकलं, आजपासनं आयुष्य उत्तम घडवायला सुरुवात करतो. खात्री नाहीये पण म्हणताय ते असं तर बघू करून, होणार नाही. खोलवर रोवलं पाहिजे, मूळ खोलवर गेलं पाहिजे. खोलवर गेलं तर ते रुजणार आहे, खोलवर गेलं नाही तर ते मूळच वर येणार आहे. विचार खोलवर रुजले पाहिजेत, आचरण खोलवर रुजलं पाहिजे, बी खोलवर रुजली पाहिजे, हलक्या हाताने त्याच्यावर माती ढकलली पाहिजे. बाकी मी बघतो. उत्तम म्हणतो, पण लक्षात घे अर्जुना, विचारांनी जो भाजला जातो तो कधी रुजत नाही. मला काहीतरी स्वार्थीपणाने प्राप्त करण्यासाठी जर मी अध्यात्माच्या मार्गावर चालायचा प्रयत्न केला तर ते रुजणार नाही. कुठलंही भाजलेलं बीज हे अंकुर उत्पन्न करू शकत नाही. ज्याची पेरणी करतो ते जर पीक तुम्ही भाजून घेतलं तर ते नवीन अंकुर उत्पन्न करू शकत नाही. आणि ह्या अग्नीलाच, या भाजण्यालाच भगवंत म्हणतात अविचार. भाजलं हाताला म्हणजे काय झालं? पाणी वेगळं झालं, हाताला वाजतं, पाणी येतं, आग होते, अग्नी उत्पन्न झाला, मग त्याच्यावर आपण थंडावा लावतो. वरचं निघून जातं पण आतलं तसंच असतं. वरचं बघू शकतो, आतलं बघू शकत नाही. भगवंत अर्जुनाला सांगतायत वरवर सगळंच बघतात, आतमध्ये कोणीच डोकावून बघत नाही. कधी आपण एवढी पूजन ह्याच्यात करतो, किती सेवा कशी करावी एकनाथांनी सांगितलेलं आहे. कधी बघितलंय का कुठला पुजारी पांडुरंगाची नखं वाढण्यात का बघायला जातो? कधी जात नाही. भगवंत म्हणतो एकरूपता, म्हणजे डोळ्यातले अश्रू पण दिसतात हो त्या नामाला, की एकरूपता हवी, हे खोलपणा हवा, हे रुजणं हवं, तेव्हा उत्तम ब्रह्माची म्हणजे माझी प्राप्ती होऊ शकेल. सजवणं हे माझं काम नाही, बाह्य अवस्था माझं काम नाही. प्रत्येक विचारांमध्ये उत्पत्ती होणं, त्या अनुषंगाने माझ्याजवळ कसं यायचं, सगळे मार्ग मी दाखवून ठेवलेले आहेत. कुठल्याही मार्गाने ये. नदी डोंगरातनं वाहो, पर्वतातनं वाहो, रस्त्यातनं वाहो, कुठनंही वाहो, शेवटी जाऊन सागरालाच मिळते. मार्ग हजार, ध्येय एकच.
मग मनुष्याचे हजारो जरी विचार असलं पण त्याचं ध्येयच जर मी नसेल तर त्याचं भूत झाल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो ना की मोकळा नाही झाला हो, हा ह्याचा आत्मा फिरतो, भूत होऊन फिरतो. पण भूत म्हणजे कुठली अशी आकृती नसते. भूत म्हणजे असणं. मग असणं कशाने? तर विचारांनी असणं. मी अमुक ह्याला पिडलेलं आहे, त्रास दिलेला आहे, तर तुला दिसणारच, कारण ते आहे, भूत आहे. भगवंतांनी सांगितलंय आदिभूत, खोलात असणं. मग ज्यांनी काही केलंच नाहीये हीच पंचमहाभूत त्याच्या आतमध्ये असतात. मग या पंचमहाभूतावरती संस्कार करणं महत्वाचं असतं. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला, भगवंता तू सांगतोयस पण ही जी 5 महाभूत आहेत यांच्यावर कुठले संस्कार होतात का? म्हणजे मी कसं याला पृथ्वी तत्व स्थिरता कसं करावं? माझ्याकडे पृथ्वी तत्व आहे, आप तत्व आहे, पण माझ्याकडे तेज नसेल तर मी निर्माण कसं करावं? हे तू काही सांगू शकशील का? हे तू सांगितलंस, हे ज्ञान तू आम्हाला दिलंस, तू मला आता हे ज्ञान प्रदान केलंस भगवंता. पण तुला असं वाटत नाही का की तू जेव्हा मनुष्याला जन्मताच दिलास तर त्याला ह्याचंही ज्ञानाची विचारधारा तू द्यायला पाहिजे होतीस. भगवंत म्हणतो अर्जुना, छातीला लावलेल्या मुलाला दूध कसं प्यायचं हे मातेला शिकवायला लागत नाही, त्या मुलावरती संस्कार करायला लागत नाहीत. ही निसर्गताच जन्मताच मी दिलेली देणगी आहे. गाईच्या वासराला सुद्धा लागत नाही. आणि लक्षात घे, ते वासरू जेव्हा त्या आचळाला तोंड लावतं तेव्हाच त्या गाईला पाना फुटतो. अर्थ काय? आपण आपल्याला भगवंत कळला, ज्याची ओढ आहे त्याची आपण घ्यायचा प्रयत्न केला, ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला, तर भगवंत आपल्याशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. तोपर्यंत त्या आईला पानं फुटत नाही, कितीही करो. मग भगवंत असल्याचं ते एक लक्षण आहे. पण अर्जुन हा सर्वसामान्य माणूस आहे, तो म्हणतो नाही, मला समजलं नाही, मला अजून ब्रह्मज्ञान ब्रह्म सुद्धा कळलं नाही, आणि अध्यात्म तर नाहीच नाही. ह्याच्यातनं अध्यात्म कसं ओळखायचं? ब्रह्म हे एक नाही एवढंच कळलं मला, की ज्याला मी म्हणतोय तो ब्रह्म, तर ब्रह्म एक नाहीये, तर ब्रह्म अनेक आहेत, विचार अनेक आहेत, उत्पत्ती अनेक आहेत. पण एक सोपा असा काहीतरी मार्ग सांग की जो माझ्यापर्यंत पटकन मी तिथपर्यंत मनुष्य या आत्मस्थितीपर्यंत, आत्मदेहापर्यंत, आत्मतत्वपर्यंत पोचू शकेल. असं काही आहे का? की एवढं सगळं मनुष्य कधी प्राप्त करणार? ज्याला ज्ञान प्राप्त आहे त्याला तर या गोष्टींची गरजच नाही, कारण त्याला माहिती आहे आपल्याला या मार्गाने भगवंत प्राप्ती होणार. पण माझ्यासारखे जे अज्ञानी आहेत, त्या माझ्यासारख्या अज्ञानांना तुझी प्राप्ती जर करायची असेल आणि ती कमीत कमी गोष्टींमध्ये, आत्ताच्या काळामधलं आहे ना की प्रत्येक आपल्याला पटकन फळ मिळावं, तर असं काही साधन आहे का? आणि मी प्राप्त केल्यानंतर मला जी गोष्ट प्राप्त होईल त्याचा माझ्या परिवाराला सुद्धा फायदा होईल का? एखादी गोष्ट म्हणतो ना की घरातली अधिकारी व्यक्ती एखादी साधना करते पण त्याचा फायदा घरातल्या सगळ्यांना होतो, तर तसं होईल का? कारण एकाच कुटुंबातली व्यक्ती जर धार्मिक असेल आणि एक अधार्मिक असेल तर त्याच्या अशा ठिकाणी काय घडतं? अशा ठिकाणी तू न्याय कसा करतोस? आणि केशवा तुला असं बरोबर वाटतं का की एकाच झाडाला एकच पाणी दिलेलं आहे, तेच अमृत आहे, पण एक फळ तू सुमधुर केलंस आणि एक किडकं केलंस, हे तुला कसं पटतंय? हे तुम्हाला ब्रह्म आणि अध्यात्म या दृष्टिकोनातनं समजून सांग. आम्ही एकाच फांदीची फळं आहोत.
मग एकाला ज्ञान प्राप्ती आणि एकाला ज्ञान प्राप्ती नाही, त्याची विचारधारा योग्य नाही म्हणजे किडणं. हे कसं शक्य आहे? कारण निर्मिती ह्या संसारामध्ये तूच सगळ्याची केलेली आहेस. आणि जे मनुष्याला सहज प्राप्त होतो तेच तो उचलतो. असं तुला केशव वाटत नाही का की ह्याला सुद्धा थोडाफार तूच जबाबदार आहेस? तू निर्मितीच केली नसतेस. ज्या बीच तू मला उदाहरण दिलंस की ते जर भाजलं तर त्याचा अंकुर येणार नाही. तर भाजणे ही क्रियाच तू का केलीस? ही जर क्रियाच जर तू उत्पन्न केली नसतीस तर ते भाजायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुला असं वाटतं का की तू उत्पन्न करून आमच्या सर्वसामान्य माणसांची तू मजा घेत आहे? आम्हाला प्राप्त करण्यासाठी तुला जेव्हा नटवलं जातं, जेव्हा लहानपणी तुला नटवलं जायचं, तेव्हा तू गोप गोपिकांबद्दल खेळायचास, तेव्हा तुला वाटायचं नाही. ती मुरली तू वाजवायचास, तेव्हा तुला काही वाटायचं नाही. तू जेव्हा मुकुट घालायचास, मोरपीस असायचं, हे सर्व काय होतं? तुलाही मोह नव्हता का? मधुसूदना, तुझ्यासारख्या व्यक्तीला जर असं होऊ शकत असेल तर आम्ही तर काय आहोत? तुझी केलेली कृती जर ही चोर समजली नाही, माखन चोर जसं त्याला कृष्णाला म्हणलं जायचं, तर मग सर्वसामान्य आणि माणसांनी केलेली घेतलेली गोष्ट ती चोरी कशी होईल? तू केलेली गोष्ट पण ती तू म्हणतोयस म्हणून चोरी नाही, असं कसं नाही? अध्यात्म काय सांगतं या गोष्टींवरती? चांगलं कशाला म्हणायचं, वाईट कशाला म्हणायचं? वाईट गोष्टीचं ज्ञान प्राप्त होणं ह्याला सुद्धा ब्रह्मज्ञानच म्हणतात. कारण सर्वसामान्य मनुष्य वाईट कामाची ती पातळी गाठू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याचं ज्ञान नसतं. पण ही पातळी, हे विचार तर तुझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. तूच उत्पन्न केलेले आहेस. मग तुझ्याशी एकरूपता होऊनच या वाईट गोष्टी सुद्धा उत्पन्न झालेल्या आहेत. मग त्याच्यातनं सुद्धा तू स्वतःला वेगळा कसा समजतोस? आणि अशी तुझ्यातलं वेगळं पण ते काय आहे की त्यांनी मनुष्याने तुझ्याशी येऊन एकरूप व्हावं, पण तुझी ओळख वेगळी लागावी, हे तू मला सांग. मग कृष्ण काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.